तर चिखले गावामध्ये बघायचं, शिमगोत्सव बघायचं तर तुमच्या या गावामध्ये बघायचं, आणि संपूर्ण खानापूर तालुक्यामध्ये कशी रामनवमी साजरी करावी तर शिकावं तर या चिखले गावकऱ्यांना शिकावं असं मला अभिमान वाटतो. कारण बरीचशी लोक डिजेलवर नसतात, बरीचशी लोक धांगडधिंगाणा घालतात. खरं भले या गावची लोक चिखल्यामध्ये आहेत, चिखल्यातली गावची लोक गोव्यामध्ये आहेत, पुण्यात आहेत, महाराष्ट्रामध्ये कुठलं बी आहेत. खरं ज्या वेळेला या गावामध्ये सणवार असतात त्यावेळेला मात्र आवर्जून या गावामध्ये भाग घेतात आणि स्वतः त्या ठिकाणी या गावचं नाव लौकिक करतात. मी आज रामाच्या माध्यमातून, या रामनवमीच्या माध्यमातून मी मनापासून एवढीच विनंती करतो की या चिखले गावामध्ये एकापेक्षा कलाकार आहेत. मगाशी आमच्या सूत्रसंचालकांनी गावडे साहेबांनी संजोनाने सांगितलं की गोव्यामध्ये एक इंजिनियर आहे, बरोबर नाही, ते त्यामध्ये पात्रच घेतलेले आहे. आज गोव्यामधले इंजिनियर असतील, कॉन्ट्रॅक्टर असतील किंवा चांगली शिकलेली मुलं ह्याच्यामध्ये पात्र घेत आहेत. मला आज या चिखले गावामध्ये एक इतिहास नवीन रचायचा आहे आणि तुम्ही तुमच्याकडे विनंती करतो, गोव्यामध्ये जावा किंवा महाराष्ट्रात जावा, कुठेही जावा, तर या गावचा मात्र नक्की IPS व्हा, IS व्हा आणि KS व्हा आणि या चिखले गावचं नाव मोठं लौकिक करा एवढंच सांगतो. आणि रामाने धर्माची स्थापना केला आणि अधर्माचा नाश केला. रामाने धर्माची स्थापना केला आणि अधर्माची नाश केला. तुम्ही आणि आम्ही सगळे धर्माची काम करणारी मुलं आहोत, हिंदुत्वाची काम करणारी मुलं आहोत. ही संस्कृती तुम्ही कायम टिकून राहावं आणि ह्या संपूर्ण भूतलावरती जसं रामाने जिवंत गुरु वशिष्ठ ऋषींना केलं, जसं ज्ञानेश्वर माऊलींनी जिवंत गुरु निवृत्तीनाथाला केलं, जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी जिवंत गुरु तुकाराम महाराज रामदास स्वामीला केलं, तसे प्रत्येक माता भगिनीने सुद्धा एक जिवंत गुरु करावं. रामायण, महाभारत, शिवचरित्र वाचावं आणि आपल्या मुलाला एक चांगला संदेश द्यावा असं या माध्यमातून सांगतो. आणि या चिखले गावकऱ्यांना सगळ्यांना मी आज रामनवमीच्या निमित्ताने शुभेच्छा व्यक्त करतो. धन्यवाद.